संवादातून समाधानाकडे आणि समाधानातून निर्णयाकडे आपल्याला माहिती आहे की मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये सरकार संवेदनशील आहे, सकारात्मक आहे। माननीय एकनाथ शिंदेजी असतील, माननीय देवेंद्रजी असतील, माननीय अजितदादा असतील, हे तीनही आमचे नेते आपल्या सर्व मराठा समाजाच्या आरक्षणासाठी हे आरक्षण द्यायचं आणि ते टिकवायचं। मागच्या 5 वर्षात देवेंद्रजींनी आरक्षण दिलं, हायकोर्टामध्ये त्याचं रक्षणही केलं, सुप्रीम कोर्टात दुर्दैवाने उद्धवजी मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी ते आरक्षण टिकवण्यामध्ये ते कमी पडलेत, याचा पाठपुरावा करण्यामध्ये कमी पडलेत। ओबीसी मधून आरक्षण हे मराठ्यांना देताना जो आता साधारणतः संघर्षाचं वातावरण आहे, त्याची ही भूमिका स्पष्ट आहे की कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा बांधवांसाठी हे आरक्षण द्यावं आणि मग यासाठी अभ्यास करून याचा निर्णय योग्य पद्धतीने व्हावा, यासाठीच माननीय मुख्यमंत्री, माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री वारंवार बैठकांचा सपाटा लावत मराठा बांधवांना आरक्षण देण्याच्या बाबतीत संवेदनशील, सकारात्मक आहे। जरांगेंना थेटपणे का सांगितले जात नाही सरकारकडनं? कारण मला तर वाटतं आता मी तुमच्या माध्यमातून जेव्हा बोलतोय तेव्हा त्यांना माहीत होतच असेल ना, असं तर नाही बाकी टीव्ही चॅनल्सच्या बाकी नेत्यांचं तर भाष्य ऐकतातच ना, तर माझंही ऐकते, पण तरी सुद्धा ते मागे हटत नाहीये। त्यांनी तारीख दिलेली आहे, तीच तारीख अंतिम आहे। ते त्यांच्या भूमिकेत आहे, सरकार आरक्षण देण्याच्या भूमिकेत आहे। मला असं वाटतं की संवादातूनच समाधान होतं ना, शेवटी संवाद करत आपल्याला समाधानाच्या मार्गाने जावं लागेल। प्रभावी संवाद नाही, या बाबतीत विधानसभेत एकदा नव्हे 10दा सांगण्यात आलं की एखादा व्यक्ती कुणबी असेल तर कुणबी असताना जर त्याला ओबीसीचं आरक्षण दिलं गेलं नसेल, ते आरक्षण दिलं जाईल, यामध्ये तर शंका असण्याचं कारण नाही, कारण तो त्याचा मूलभूत हक्क आहे, कायदेशीर हक्क आहे की त्याच्याकडे पुरावे आहे, त्याच्याकडे नोंदी आहे, तर त्याला दिलंच पाहिजे। आणि याबद्दल छगन भुजबळ साहेब सुद्धा या बाबतीमध्ये अनुकूल आहे, सकारात्मक आहे, त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे। प्रश्न एवढाच आहे की ओबीसी आरक्षणामध्ये कुणबी नसताना इतरांना द्यायचं का, तर याबद्दल माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा विधानसभेत स्पष्ट सांगितलं की त्यांनाही न्याय दिला पाहिजे आणि त्यांना न्याय देण्यासाठीच आम्ही काम करतो आहे। मागच्या कार्यकाळात आपण आरक्षण दिलं, हायकोर्टात टिकवलं। जरांगे कुणाच्या सांगण्यावरून अडून बसलेले आहेत असं जे काही बोललं जातंय की आरोप केला जातोय किंवा चर्चा आहे, त्याच्यामध्ये यावर काही मग भाष्य करण्याची आवश्यकता नाही। मला असं वाटतं की तुम्ही असं काहीतरी बोलायला गाऊन मग टी व्हीमध्ये दाखवायचं आणि कुस्ती घडवायची, हे कुस्ती घडवायचं कारण नाही आहे। ते त्याच्याबद्दलची स्पष्टता माननीय मुख्यमंत्री जी माहिती त्यांना उपलब्ध होईल ते करतील। मला याबद्दलची माहिती नाही, कारण माझ्याकडे वन विभागाची यंत्रणा आहे आणि वन विभागाचे कर्मचारी याची माहिती काढत संघमुख्यालयातील बैठकीला शिंदे गट आला पण अजित पवार गट आला नाही। नाही, अजित पवार गट येण्याचा, अजित पवार गट म्हणण्यापेक्षा राष्ट्रवादी आगीने असं जे तुम्ही म्हणताय, खरं तर संघाच्या कार्यक्रमात संघ निमंत्रणच देत नाही, हा गैरसमज काढून टाका। भारतीय जनता पार्टीचे आमदार आणि शिवसेनेच्या काही आमदारांनी इच्छा व्यक्त केली की आम्हाला सर्वांना एकदा रेशीमबाग बघायला जायचं आहे। हे ऊर्जा केंद्र आहे, हे देशभक्तीची ऊर्जा देणारं केंद्र, आणि म्हणून आमचे भारतीय जनता पार्टीचे जे मुख्य प्रतोद आणि इतर प्रतोद त्यांनी एक दिवस ठरवून घेतला, कारण रोज जर कोणी 2 आमदार गेले तर तिथं व्यवस्था योग्य पद्धतीने करता येणार नाही। माहिती देताना सुद्धा प्रत्येकाला ज्या पद्धतीची सोय हवी ती देता येणार नाही, पण आजचा दिवस निवडला। एकत्रितपणे आम्ही सर्वजण गेलो, एकत्रितपणे गेल्यानंतर तिथं काही माहिती देण्यात आली, रेशीमबाग कसं निर्माण झालं, संघाची स्थापना कधी झाली, या स्थापनेचं उद्दिष्ट काय होतं, 13 वैभव अमर रहे मा हम दिन 4 रहणार है, सत्ता हे काही उद्दिष्ट असूच शकत नाही। पथका अंतिम लक्ष्य नहीं है, सिंहासन पर चढ़ते जाना, सब समाज को साथ लिए हमको है आगे बढ़ना। म्हणून नमस्ते सदा वत्सले मातृभूमि निघाला है, प्रणाम करो इस धरती को जिसने हमको जन्म दिया। हा भाव, हा विचार, ही वैचारिक ऊर्जा त्यामध्ये देण्याच्या दृष्टीने जेव्हा आम्ही सर्वांनी इच्छा व्यक्त केली की तिथं यायचं आहे, तेव्हा तिथं गेले। आता अनेक भारतीय जनता पार्टीचे आमदार नव्हते। आता आज माझ्या मित्राचं कडचं एक लग्न आहे, मी गेलो नाही म्हणजे मी काय बहिष्कार टाकलं का त्या मित्रावर, असं होत नाही।
हा विचार आहे, हा देशभक्तीचा विचार आहे. उद्या काँग्रेसचे नेतेही तिथं आले तरी त्याचं स्वागत आहे. आपल्याला माहिती आहे काँग्रेसचे अतिशय वरिष्ठ नेते जे राष्ट्रपती पदापर्यंत गेले होते ते प्रणव मुखर्जी आज आपल्यामध्ये नाही. निश्चितपणे ते स्वतः आलेत. ते म्हणालेत कि मैं कांग्रेस का जरूर हूँ मगर मैं ये समझता हूँ कि देश को आगे बढ़ाने में एक वैचारिक जो सामाजिक समरसता है, आध्यात्मिक विकास है, ये तो संघ ही कर सकता है. सर, संसदेमध्ये जे खासदारांचं निलंबन झालेलं आहे, जवळपास 141 खासदारांचं निलंबन झालेलं आहे. देशामध्ये इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडली अशी देखील टीका आता विरोधकांकडून केली जाते. नाही, टीका करणाऱ्यांनी या अगोदर काय काय केलं विधानसभेत 30 वर्ष मी बघितलं ना. 30 वर्ष आम्ही अनुभवलं आहे. त्याच्या विरुद्ध मी स्वतः उभा राहून अनेकदा संसदीय आयुधांचा उपयोग केला आहे. असं आहे की काँग्रेसला एक वाईट सवय लागली आहे आणि ही सवय म्हणजे त्यांना पॉलिटिकल अल्झायमर नावाचा एक आजार झाला आहे. ते विसरून जातात की त्यांनी काय केलं. म्हणजे मी असे काँग्रेसचे नेते पाहिले जे सांगतात 20 वर्ष झाले आमच्या मतदारसंघात हे काम झालं नाही. अरे बाबा, या महाराष्ट्रात 47 वर्ष 2 महिने 1 दिवस हे तुमचंच सरकार होतं. आणि मग उद्धवजींनी जेव्हा 24 ऑक्टोबर 2019ला जनादेशाचा अवमान केला, महाराष्ट्राच्या जनतेचा अवमान करून भाजपशी नातं तोडून काँग्रेसशी नातं जोडलं, ते 2 वर्ष 8 महिने. आणि तुम्ही आम्हाला सांगता 20 वर्षापासून तुमच्या मतदारसंघात काम झालं नाही. कोण जबाबदार आहे? तुम्ही तुमच्या नापासची मार्कशीट आमच्या हातात आहे. दोष आम्हाला देऊ नका. नापास तुम्ही जागा.